गणित इयत्ता तिसरी भागाकार पान नंबर 73 भाग 3 शाब्दिक उदाहरण। एका डब्यात 9 लाडू आहेत, ते 4 जणांत समान वाटायचे आहेत। समान वाटणे म्हणजे भागाकार करणे। 9 भागिले 4, 4चा पाढा लिहून घेऊया। 4च्या पाढ्यामध्ये 9 शोधूया, आहेत का? नाही। मग 9 मधून वजा होणारी संख्या शोधूया। 4 वजा होतात, 8 वजा होतात, 12 वजा होतात का? नाही। म्हणजे मग वजा होणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 8 आहे। 8 लिहून घेऊया। 4च्या पाढ्यामध्ये 8चं स्थान कितव्या क्रमांकावर? दुसऱ्या क्रमांकावर, म्हणून 2 लिहून घेऊया। आता आपण यांची वजाबाकी करूया। 9 मधून 8 गेले, किती राहिले? 1। आता आपण यांना नाव देऊया। 4 हा भाजक आहे, 2 हा भागाकार आहे, 9 हा भाज्य आहे आणि 1 बाकी आहे। बारा फुले 4 मुलांना समान वाटली। समान वाटणे म्हणजे भागाकार करणे। 12 भागिले 4, 4चा पाढा लिहून घेऊया। 4च्या पाढ्यामध्ये 12 शोधूया, आहेत का? आहेत। मग 12 घेऊया। 12चं स्थान कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या क्रमांकावर, म्हणून आपण वरती 3 लिहिला। आता आपण यांची वजाबाकी करूया। 12 मधून 12 गेले, किती राहिले? 0। यांना नाव देऊया। 4 भाजक आहे, 3 भागाकार आहे, 12 भाज्य आहे, 0 बाकी आहे। 5 मुलांमध्ये 15 लाडू सारखे वाटले। सारखे वाटले म्हणजे भागाकार करायचा आहे। 15 भागिले 5, 5चा पाढा लिहून घेतला। 15 शोधायचे आहे, आहेत का? आहेत। मग ते 15 लिहून घेऊया। 15चं स्थान 5च्या पाढ्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून वर 3 लिहून घेतला। आता आपण यांची वजाबाकी करूया। 15 मधून 15 गेले, किती राहिले? 0। यांना नाव देऊया। 5 हा भाजक आहे, 3 हा भागाकार आहे, 15 हा भाज्य आहे आणि बाकी राहिले 0। 22 रुपये 5 जणांत वाटायचे आहे। वाटायचे 5 जणांना वाटायचे, म्हणून इथं भागाकार करायचा। 22 भागिले 5, 5चा पाढा लिहून घेऊया। 22 शोधूया, आहेत का? नाही। मग कोण वजा होईल? 5 होतात, 10 होतात, 15 होतात, 20 होतात, 25 होतात का? नाही। मग त्याच्या आधीची संख्या म्हणजे 20। 20 घेऊया। 20चा क्रमांक 5च्या पाढ्यामध्ये 4था आहे, म्हणून वर 4 लिहून घेऊया। 22 मधून 20 वजा करूया। 22 मधून 20 गेले, राहिले 2। यांना नाव देऊया। 5 भाजक आहे, 4 भागाकार आहे, 22 हा भाज्य आहे, 2 ही बाकी आहे। 36 रोपे 9 मुलांना वाटली। या ठिकाणी भागाकार आहे। 36 भागिले 9, 9चा पाढा लिहून घेऊया। 9च्या पाढ्यामध्ये 36 शोधायचे आहेत, आहेत का? आहेत। ते घेऊया। 9च्या पाढ्यामध्ये 36 कितव्या स्थानावर आहे? 4थ्या स्थानावर, म्हणून 4 लिहून घेऊया। आता आपण याची वजाबाकी करूया। 36 मधून 36 गेले, राहिले 0। यांना नाव देऊया। 9 हा भाजक आहे, 4 हा भागाकार आहे, 36 हा भाज्य आहे आणि खाली जे 0 उरले आहे ते बाकी आहे। बेचाळीस वह्या 7 मुलांना वाटल्या। 7 मुलांना वाटल्या म्हणजे या ठिकाणी भागाकार आहे। 42 भागिले 7, 7चा पाढा लिहून घेऊया। 7च्या पाढ्यामध्ये 42 शोधूया, आहेत का? आहेत।
मग ते घेऊया. 7च्या पाढ्यामध्ये 42चं स्थान कितवं आहे? 6वं स्थान आहे, म्हणून वर आपण 6 लिहिले. आता आपण यांची वजाबाकी करूया. 42 मधून 42 गेले, किती राहतील? 0. आता आपण यांना नावं देऊया. 7 हा भाजक आहे, 6 भागाकार आहे, 42 हे भाज्य आहे आणि खाली जी उरली आहे ती बाकी आहे.